दिल्लीतील जंतर मंतरवरील शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष हल्ल्याच्या निषेधात कणकवलीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते प्रांत कार्यालय येथे आक्रोश आंदोलन करण्यात आले। यावेळी भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी देण्यात आली। दिल्ली येथे शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीचार्जमुळे अनेक विद्यार्थी जखमी घायल झाले आहेत। केंद्र सरकारने केलेल्या या दडपशाहीच्या निषेधात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी 23 जुलै 2026 रोजी मुंबई महाराष्ट्र बंदची हाक दिली होती। वंचित बहुजन आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा यांच्या वतीने तसेच जिल्ह्यातील संविधानवादी लोकशाहीवादी संघटनांच्या वतीने सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत कणकवली येथील भारतीय राज्यघटने शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा ते प्रांत कार्यालय कणकवली येथे आक्रोश आंदोलन करण्यात आले। या आंदोलनामध्ये वंचित बहुजन आघाडीचे सिंधुदुर्ग जिल्हा, भारतीय बौद्ध महासभा सिंधुदुर्ग जिल्हा, संविधानवादी आंबेडकरवादी बहुजनवादी विविध समविचारी राजकीय पक्ष संघटना, धार्मिक संघटना, राजगृहाचे निष्ठावन बाळासाहेब आंबेडकर प्रेमी जिल्ह्यातील जनता सहभागी झाली होती। त्याचप्रमाणे युवा सेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक, बौद्ध महासभेचे संदीप कदम, चर्मकार समाज जिल्हाध्यक्ष सुजित जाधव, नितीन वाळके, शिक्षक भारतीचे संजय वेतुरेकर, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कणकवली तालुका अध्यक्ष अनंत पिळणकर, सुदीप कांबळे, प्राध्यापक विनोदसिंह पाटील, समाजभूषण तानाजीराव कांबळे, विश्वनाथ कदम, जिल्हा पक्षीय निवडणूक निरीक्षक समाजभूषण प्रभाकर जाधव, इंजिनियर अनिल जाधव, ॲडव्होकेट भाई कांबळे, श्यामसुंदर वराडकर यांच्यासह अनेक मंडळी उपस्थित होती। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।